आपण मॅथमॅटिक्सचं पार्ट सेकंडचं पहिला चॅप्टर डिफरन्सिएशन ऑलरेडी सुरू केलं. या चॅप्टरचा आपण बेसिक पार्ट आतापर्यंत घेतल्या आणि काही फॉर्म्युलेजचं डेरिव्हेशनही घेतल्या. फॉर एक्झाम्पल आतापर्यंत झालेले फॉर्म्युलेज जे आपण डिराईव्ह केल्या ते लिहितो मी इथं. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स आपल्याला भेटला एक कॉस एक्स. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला जे मी डिराईव्ह केलो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स याची व्हॅल्यू आली आपल्याला मायनस साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x भेटलाय. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x हे आलंय 1/x. log x आहे याचा अर्थ बाय डिफॉल्ट इथं e आहे, लक्षात असू द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x to the base a 1/log a into a, त्याला आपण 1/x into log a असेही म्हणू शकतो. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ a to the power x ते येईल a to the power x log a. आता हे सगळे जर टर्म्स बघितलं तर याच्यामध्ये काही ट्रिग्नोमेट्रिक आहेत, काही लॉगरिथमिक आहेत, काही एक्सपोनेन्शियल आहेत. असे अल्जेब्राइक टर्म्सही राहतात, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक टर्म्सही राहतात, वेरियस ऑफ टर्म्स येतात. पण या सगळ्या टर्म्समध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला प्रत्येका जागी एक्सचा कोइफिशियंट 1 आहे. एक्सचा कोइफिशियंट काय आहे 1. इथे एक्सचा कोइफिशियंट काय 1. एक्सचा कोइफिशियंट 1. सगळ्या टर्म्समध्ये एक्सचा कोइफिशियंट टर्म आहे. फंक्शन कशाही प्रकारचं राहू दे तिथं जर एक्सचा कोइफिशियंट जर तुम्हाला 1 भेटला त्याला आपण सिंपल फंक्शन म्हणू शकता. काय म्हणायचं? सिंपल फंक्शन. म्हणजे हे सगळे काय झाले? सिंपल फंक्शन झाले. त्यानंतर समोर जाऊन आपल्याला एक कंपोजिट फंक्शन येते. फॉर एक्झाम्पल तिथं जर साइन इन अँगल 2x+3 जर असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह कसं सॉल्व्ह करायचं? साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला माहित आहे कॉस एक्स, साइन इन अँगल 2x+3 जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसं सॉल्व्ह करायचं? तुम्हाला लॉग एक्स माहित आहे, log 2x - 3 असा असेल याचा डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं? या अशा फंक्शन्सला आपण कंपोजिट फंक्शन्स असं म्हणतात. आता डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युलेज अजून घ्यायचे आहेत. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनचे ते फॉर्म्युलेज घेऊ आधी. सपोज दोन टर्म्स आहेत u आणि v, ॲडिशन मध्ये आहेत आणि सबट्रॅक्शन मध्ये पण आहेत. होल पॉवर 1 असेल तरच डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते, लक्षात असू द्या. ते होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रेस्पेक्ट टू x. ॲडिशन प्लस असेल तर प्लस करायचं, मायनस असेल तर मायनस लिहायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रेस्पेक्ट टू x. आता u आणि v दोन डिफरेन्शिएबल टर्म्स आहेत. ते जर मल्टिप्लिकेशन मध्ये आले डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v होल पॉवर 1 असेल तरच डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते. अदरवाईज आपल्याला पॉवरचं सोल्युशन करून नंतर पॉवर 1चा टर्म करावं लागेल. कोणताही एक टर्म बाहेर ठेवा, दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्या, म्हणजे u कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ u. इथं प्लस असल्यामुळं ॲडिशन कम्युटेटिव्ह लॉ ऑबे करते. तुम्ही कोणताही आधी लिहू शकता. मी सुरुवातीला काय लिहिलो, u कॉन्स्टंट ठेवलो, v चा डेरिव्हेटिव्ह घेतलो. मी असंही लिहू शकतो v कॉन्स्टंट ठेवून u चा डेरिव्हेटिव्ह प्लस u कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ v. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. फ्रॅक्शन मध्ये जर टर्म असेल u अपॉन v. इथं आता कोणताही टर्म बाहेर आपण ठेवू शकणार. पहिलं डिनॉमिनेटर बाहेर ठेवावं लागेल, v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस आता न्यूमरेटर कॉन्स्टंट बाहेर u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v होल डिवाइड बाय v स्क्वेअर होल डिवाइड बाय v स्क्वेअर.
डिनॉमिनेटर बाहेर कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर ठेवायला, कॉन्स्टंट कन्सिडर करायचं आणि बाहेर ठेवायचं. डिनॉमिनेटर बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर होल डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. चला लिहून घ्या. आता काही डेरिव्हेटिव्हचे मी फॉर्म्युलेज देतो. लक्षात असू द्या, सेपरेट जर कॉन्स्टंट असेल, सपोज ते एक कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स राहू द्या, विथ रिस्पेक्ट टू वाय राहू द्या, कोणत्याही व्हेरिएबलच्या रिस्पेक्ट राहू द्या, सेपरेट कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह येते 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह येते 0. ते कॉन्स्टंट सेपरेट पाहिजे. जर कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल आणि होल पॉवर 1 आहे, डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते. कॉन्स्टंट बाहेर ठेवून डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल सॉल्व्ह करायचं. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर ठेवून डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल सॉल्व्ह करायचं. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू जे व्हेरिएबल आहे, न्यूमरेटर मध्ये जर तेच व्हेरिएबल असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येते 1. तशाच प्रकारे डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू वाय जर असेल तेही येते 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू झेड असेल ते सुद्धा येईल 1. चला लिहून घ्या हे फॉर्म्युले. आता आपण 2 कंपार्टमेंट करू क्लासिफिकेशन टाइप, सिंपल फंक्शन आणि इकडच्या साईडला मी कंपोजिट फंक्शन लिहितो. सिंपल फंक्शन composite function. Derivative of x to the power n, derivative of x to the power n, या फॉर्म्युलेचं डेरिव्हेशन आपल्या सिलेबसला नाही, डायरेक्टली फॉर्म्युले पाठ करून घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ x to the power n, nx to the power n minus 1. पॉवर मध्ये जर काही असेल डायरेक्टली x आहे म्हणून x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x करायचं नाही. मी ऑलरेडी फॉर्म्युले देते वेळेस सांगितलं, होल पॉवर 1 असेल तरच डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली मध्ये इम्प्लिमेंट होते. पॉवर 1 सोडून जर काही असेल व्हेरिएबलचा तर आधी पॉवर सॉल्व्ह करावं लागेल, त्यानंतर मधल्या टर्मला यायचं. पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतलो मी, आता मधला टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x काय येते 1 येते. आता तिथं लिहिलं होतं फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x 1, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n जर असेल तर त्या जागी येते nx टू द पॉवर n मायनस 1. तेच x सोडून काहीतरी फंक्शन आहे, म्हणजे 2x आहे किंवा 2x प्लस 3 आहे किंवा 5x मायनस 4 टू द पॉवर 4 असं काहीतरी टर्म असेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x टू द पॉवर n हे येईल n f ऑफ x टू द पॉवर n मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. नंतर मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचा. इथं नंतर मधल्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स येते. 1 मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायची काही विशेष गरज नाही, त्यामुळे मी इथं लिहिलो नाही. पण मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येते ते आपल्याला माहित नाही, म्हणून इथं मला लिहावं लागेल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स ला
काही जण असंही रिप्रेझेंट करतात एफ डॅश ऑफ एक्स असंही लिहितात, लक्षात असू द्या. त्याचं एक स्लाइट एक्झाम्पल देतो. सपोज डेरिव्हेटिव्ह ऑफ आपल्याला एक्स स्क्वेअर काढायचं आहे. एक्स टू द पॉवर एन काय येते, एन एक्स टू द पॉवर एन मायनस वन, एन एक्स टू द पॉवर एन मायनस वन. हे झालं पॉवरचं डेरिव्हेटिव्ह. आता मधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स येईल 1. हे होईल 2x टू द पॉवर 2 मायनस 1 येईल 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स येईल 1. पॉवर मध्ये 1 असेल तर तेही लिहायची गरज नाही, आन्सर येते 2x. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर कोणी व्हॅल्यू आता असं दिलं 3x टू द पॉवर 4, होल पॉवर आहे का, हे होल पॉवर नाही, पॉवर फक्त x पुरता आहे. तर याला काय म्हणायचं आता इथं, कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल. कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल. मी फॉर्म्युला ऑलरेडी दिलो. कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल असेल तर कॉन्स्टंट काय करायचं, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर ठेवायचं. आता व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर 4. समजलं एवढं. आता हे झालं सिंपल टर्म. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर 4 सिंपल फंक्शन आहे. 3 तर कॉन्स्टंट बाहेर आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन